नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज संध्याकाळचा मेनू ठरलेला होता पावभाजी. मुलांची फरमाईश होती म्हणून म्हटलं करावी. भाज्या खूप साऱ्या घरात होत्या त्याच्यामुळं करायला घेतलेली. आणि साहेब गेलेले होते ड्युटीला आणि ड्युटीहून येताना सांगितलं होते त्यांना मी पाव. तर मग मस्त असं कुकरला बटाटे लावलेले. बटाट्याच्या 1-2 शिट्ट्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग बीट, फ्लावर, वाटाणा आणि फ्लावर, शिमला मिरची हे सगळ्यांची एक शिट्टी काढली. मी एकत्र नाही टाकत कधी शिजायला, वेगवेगळं टाकते. आणि मग ह्याची एक शिट्टी काढून घेतल्यानंतर एका साईडला कढई ठेवली. कढईत तेल टाकलेलं आणि तेल चांगलं गरम झालं. त्यात जिरी, मोहरी टाकली आणि कांदा टाकलेला आणि परतून घेतला कांदा परतायला वेळ लागतो खूप. त्याच्यामुळं मग तोपर्यंत ते मिक्स करून घ्यावं म्हटलं. आणि कांदा परतताना कधी पण थोडंसं मीठ घालायचं. कांदा परतायला वेळ लागत नाही, पटकन परतो तो. आणि त्याच्यानंतर मग हे चांगलं परतेपर्यंत मी हे बीट वगैरे ते मिक्स करून घ्यायचं होतं. मग ते मिक्स करून घ्यायला लागले. आणि ह्याला पण वेळ लागतो, हे होत नाही लवकर. 1-2 शिट्ट्या काढल्या होत्या मी. एकच शिट्टी काढली होती खरं तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित बीट शिजलं नव्हतं. खरं तर अजून एक काढायला लागत होती, पण मग मी म्हटलं भाजीत होईल त्याच्यामुळं मग त्याला मिक्स केलं. थोडा वेळ लागला पण झालं. आणि नंतर मग मी कांदा चांगला परतला आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि टोमॅटोची प्युरी मी बारीक केलेली होती तीही टाकायची होती. एका साईडला मी पाणी ठेवलं होतं कोमट, कारण बीट आणि ते त्याचं पाणी थोडंसंच होतं त्याच्यामुळं ते होणार नव्हतं जास्त. त्याच्यामुळं मी पाणी ठेवलेलं होतं आणि ही टोमॅटोची प्युरी मी त्याच्यामध्ये टाकलेली. आणि पावभाजी थोडीशी मला सरबरीत लागते, जास्त सुकी नाही लागत. छान मस्तपैकी असं परतून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं. आणि मी थोडंसं मीठ टाकलं, कारण आधी थोडंसंच घातलं होतं मी, त्याच्यामुळे मी परत घातलं एकदा त्याच्यात आणि असं छान हलवून घेतलं. आणि जरा वेळ चांगलं परतवल्यानंतरच मसाले घालायचे. आता मी हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि आमच्या घरात जो मसाला असतो तो मसाला घातलेला आहे. आणि छान असं परतवायचं. आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे. पावभाजी मसाला कुणी पाण्यात मिक्स करून टाकतं किंवा मग असा सुट्टा टाकतो, पण मी असाच घालते मसाल्यासोबतच आणि छान असं परतून घेते. आणि परत इथं उकडलेला बटाटा परतून घ्यायचा आहे, तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि मग नंतर तो छान असा हलवायचा. आणि मग नंतर जे हे फ्लावर वगैरे त्याची एक शिट्टी काढलेली होती ते आहे ते चांगलं मिक्स करून घेते ते असं. आणि मग ते पण टाकणार आहे आणि छान असं हलवून घेणार आहे. तर हे असं. आणि थोडंसं कोमट पाणी घालणार आहे, कारण मला असं सुकी भाजी नाही आवडत, थोडी सरबरीत लागते. तर मग हे असं हलवून घेतलेलं आहे आणि ही झाली आहे माझी भाजी तयार. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तर मुलं पण म्हणतात छान झाला. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.